या भागात विकास कामं कशी दिसत आहेत तुम्हाला? विकास कामामध्ये जास्त करून माहिती आहे का आमच्या वळसे साहेबांचं जास्त विकास कामाचे वळसे आता बाकी बरीच काय नाव चर्चेमध्ये आहेत यावर्षी? नाही आहे ती, पण आमच्या आपल्या मला वाटतं घोडेगावच्या वर पट्टा जर म्हटला ना तर वळसे साहेबांचा जास्त आहे. विकास कामाच्या बाबतीत आमच्याकडे भरपूर सुधारणा केली. आता लोक नाराज आहे म्हणतायत, चर्चा चालू आहे वगैरे, बदल होणार वगैरे. आमच्याकडे तर नाही बाबा, इथे चर्चेचा काय विषय आमच्या पट्ट्यात तर नाही. बाकी कुणाला मत चान्स द्यायचाच नाही का तुमचं, असं म्हणणं आहे का? आता माझं तर मी काही तर नसच आहे ना. आता मी 2 दिवस लावले, त्यामुळे माझं काही प्रश्नच नाही. विकास कामं कशी दिसत आहेत तुम्हाला इकडे? चांगले, माझ्या मनाने विकासाची कामं आमच्याकडे चांगली केली. आमच्याकडे काय माहितीये का, जे मेन होतं पाण्याची योजना चांगली झाली, रस्त्याचं काम, लाईटीचं काम, मेन आमचं म्हणजे मेन पाण्याचं काम एकदम चांगलं झालं. कुठून पाणी येते तुम्हाला प्यायला? ते आता सध्या आम्हाला इथून विहिरीतून, आणि पाऊस आपल्या एप्रिल मे महिन्यामध्ये फार नदीवरून. ओके, नदीवरून येते पाणी, नदीवरून ती पाईपलाईन केलेली आहे. मग तुम्ही जेव्हा मुंबईवरून इकडे येता वगैरे, तर तुम्हाला कशी दिसते व्यवस्था इथे विकास कामांची? नाही, चांगली दिसते, चांगली दिसते. आता बाकी बरीच काही नाव यावर्षी चर्चेमध्ये आहेत वाटतं, आणि चर्चा अशा पण आहेत की बदल वगैरे होणार या भागामध्ये. मग आपल्याकडे तर आमच्या भागात तर इथं तर नाही, मग आता दुसरीकडे काय असं तर नाही सांगता यायचं. बरं. तेच आता आपण येतो 4-8 दिवस राहतो, जातो. पण आमच्या इकडल्या भागामध्ये तर चांगली काम आहेत बाबा, वळसे साहेबांच्या बाबतीत विकास कामं छान आहेत म्हणायचं. हो, आमच्या पट्ट्यात तर आमच्या भागात चांगली काम. ठीक आहे. आता काय नाव आहे तुमचं? प्रदीप गोपाळ चपटे. बरोबर. आता निवडणुका येत आहेत आणि याच्यामध्ये बरेच काही लोक आता इच्छुक दिसत आहेत वगैरे. ठीक आहे. या भागातून तुमची पसंती कुणाला यावर्षी? या स्पर्धेमध्ये सुरेखाताई निघोट असतील, आपले भोर साहेब असतील, रमेशजी येवले असतील, देवदत्त निकम असतील, अशी काही नावं चर्चेमध्ये आहेत. तर तुमची यावर्षी पसंती कुणाला आहे? आमची पसंती फक्त साहेबांना. कोणत्या साहेबांना? त्यांनाच का बरं असं वाटतंय तुम्हाला? साहेबांची कामं भरपूर नाही आमच्या भागात. तुमच्या भागात कामं चांगली? भागात भरपूर काम साहेबांची. समजा दुसरी कोण जर आमदार असते तर त्यांनी पण ही कामं केली आहेत. रस्ते आणि पाणी हा काय म्हणजे लय मोठा विषय नाही. शक्यच नाही. साहेबांचं काम कोणी करू शकत नाही ना. समजा दुसरं तुम्ही कोणाला आमदार केला असतं याच्या आधी, तर त्यांनी पण ही कामं केली असती ना, नसती केली? नाही, साहेबांची कामं जेवढी आहेत ना, सांगतो मस्त एवढी कामं साहेबांची. तुमच्या इथे काय झाले सांगा मला. आमच्या मेन पूल होता, आम्हाला जायचं अडचण होती ना पुलाची. पूल केला, रस्त्याचं काम केलं, परत बंधारे केली, बंधाऱ्यांची कामं केली, बाकी छोटे मोठे पूल केले. हे जे बंधारे केलेत याचा लोकांना खर्च काही फायदा आहे शेतकऱ्यांना? हो, फायदा आहे ना. पाणीच थांबतं त्यामुळे? खालच्या विहिरी पुरात बंधाऱ्यामुळे. असं आहे का? ओके. दुसरं काय, पाण्याची व्यवस्था कशी तुमची? पाणी घरटी पाणी येतं. घरटी पाणी आता बरं. ओके. आता बदलाच्या चर्चा ज्या आहेत तुमच्या भागातून खास करून, तर ते कशामुळे असावेत मग? चर्चा होणारच. चर्चा नाही, पण यावर्षी खूपच चर्चा आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षाला जेवढी चर्चा नव्हत्या त्या खूप जास्त प्रमाणामध्ये यावर्षी चर्चा आहे की आमदार बदलणार. जर चर्चा असली ना, आम्ही फक्त साहेबांनाच हे करणार, साहेबांना त्यांनाच करणार. तुमची पसंती वळसे पाटलांनाच आहे. दुसरं कोणाला का नको बोलताय तुम्ही? पण आता कसं माहितीये का, साहेब आमच्या इथं दरवर्षी आमच्या गावाला दरवर्षी भेटतात. आज दुसरं कोणी आलंच नाही आमच्या गावाला. दुसरं हे जे नाव तुम्हाला मी सांगतो यापैकी तुम्ही कोणाला ओळखताय? सगळं नव्हतं, निकम नव्हतं, एवढे नव्हतं, सगळं नव्हतं. त्यांना चान्स द्यायचा